महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज मोहोळ तालुक्यात विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले। मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री राजाभाऊ खरे यांच्या हस्ते तहसील कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवर अधिकारी व नागरिकांच्या साक्षीने राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। ध्वजारोहणानंतर आमदार राजाभाऊ खरे यांनी मोहोळ येथील एसटी बस स्थानकावर सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामाची पाहणी केली। पाहणी दरम्यान त्यांनी कामाची प्रगती, दर्जा आणि नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला। यावेळी एक महत्त्वाची बाब त्यांच्या निदर्शनास आली। बस स्थानकावर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले। याबाबत पूर्वीच 5 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला असतानाही प्रत्यक्षात सुविधा उभारण्यात आली नव्हती। या बाबीची गांभीर्याने दखल घेत आमदार राजाभाऊ खरे यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे कडक निर्देश दिले। तसेच बसस्थानकावर सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामासाठी निधी अपुरा पडत असल्याचेही त्यांच्या लक्षात आले। यावर उपाय म्हणून आमदार खरे यांनी अतिरिक्त 10 लाख रुपयांचा निधी मंजूर केला। कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड न करता नागरिकांना दर्जेदार आणि टिकाऊ सुविधा मिळाव्यात यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या। याशिवाय कामाची वेळोवेळी पाहणी करून ते उत्तम प्रकारे पूर्ण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे। विशेष म्हणजे पावसाळ्यात नागरिकांना होणाऱ्या गैरसोयी टाळण्यासाठी हे काम लवकरात लवकर आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यावर आमदारांचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। मोहोळ बस स्थानकाच्या विकासामुळे भविष्यात प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। एकंदरीत महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं विकास कामांना गती देत नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे लक्ष देण्याचा आमदार राजाभाऊ खरे यांचा प्रयत्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे। तो परवा रात्री मला त्याचा फोन आला। विधिमंडळाचे सर्व माननीय नामदार राम शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते तो पुरस्कार पुण्याला मिळणार होता। यशोदामध्ये एक मानाचा पुरस्कार होता। मोहोळ तालुक्याचा सन्मान होता। मी आमदार होण्याच्या अगोदर सरकारांना मिळते बाजूला ठेवून ज्यावेळेला मी टँकरनं 17 टँकरनं मोहोळ शहराला पाणी पाजलं, महाराष्ट्र नगराध्यक्ष होते, महाराष्ट्रांना माहिती, त्यावेळेला मी 20 दिवसातनं नगरपालिका पाणी दिली। आपण मी इथं होता सुनबाई बी होतो। त्यावेळेला नगरपालिका 20 दिवसानं पाणी देत होती। त्यावेळेला माझ्यासारखा एक शिवसैनिक, एक कार्यकर्ता हा विचार केला की आया बहिणीची अवस्था काय होत असेल। त्यावेळेला 50 रुपयाला अंदाज आणि हे कुठंतरी कमी करावं म्हणून पहिले 5 टँकर मोहोळ शहरासाठी दिले। तो खर्च नंतर तिची वाढ होत 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 शहरातून ग्रामीण भागामध्ये पसरली। नंतर मी पुन्हा 5 टँकर 20,000 लिटरचे 10 टँकर दिले। तर त्या दुष्काळाची 10% कमी होईल म्हणून पुन्हा एक 5 टँकर आणले। मी 15 टँकरनं या मोहोळ शहराला, या मोहोळ तालुक्याला मी पाणी पाठवलं आणि नंतर पुन्हा 2 टँकरची कमतरता पडल्यावर पुन्हा 2 टँकर आणि एकूण 17 टँकरनं या मोहोळ शहराला, मोहोळ तालुक्यातल्या ग्रामीण भागाच्या जनतेला जिथे तिथं पाण्याचा दुष्काळ आहे तिथं पाणी पाठवून काढण्याचं काम केलं। एकूण 76 दिवस मी मोहोळ शहराला सतत 17 टँकरनं आणि तालुक्याला पाणी पाजत होतो। मागणीला रस्ता, ग्रामीण भागामध्ये शेतकरी आले, प्रत्येकाला रस्ते देण्याचं काम होतं। आजारी माणसं पडली तर त्यांच्या दवाखान्यावर जे माझ्यापर्यंत केलं आणि कोणाच्या शिक्षणाचं फी भरायची असेल तर त्यांना फी भरण्याचं काम करत होतं। गरीब लग्नाचं सोहळ्यासाठी माझ्याकडे आले की मुलीचं लग्न करणार पाहिजे, त्यांना 25-50 हजाराची मदत द्यायला आणि ह्याचा सर्वे हा त्या पद्मभूषण पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या सरपंच, राज्याच्या सरपंच परिषदेने घेतला आणि नंतर मोहोळच्या जनतेने या माणसाला आमदार केलं म्हणून याचा आपण सन्मान करावा म्हणून राज्यातले जे 4 आमदार निवडले त्याच्यामध्ये
विधान परिषदेचे सभापती राम कुणाला साहित्य अरे मग गाडीत पाठवून द्या ना, पाठवून तिकडं. हे पाटील, हे उन्हाळ्याचे दिवस आहेत, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी मी 5 लाख रुपये निधी मंजूर केला आहे. हा, तुला कॅप्चर करून टाकेल तुझं टेंडर. आता मी एस टी स्टँडवर आहे. लक्षात, या कॉन्क्रीटीकरणाच्या कामाची पाहणी करतोय मी आणि यांना सांगितलेलं आहे आमच्या एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना. हॅलो, 2 दिवसामध्ये इथलं वॉटरचं फिल्टर लागला पाहिजे. आमदार फंडातलं तुम्हाला 5-5 लाख रुपये दिलेले आहेत. उन्हाळ्याचे दिवस आहे, लोकांना काय प्यायला पाणी नको का रे? हा, असल्या उन्हाळ्यात लोकांनी पाणी काय प्यायचं? 2 दिवसामध्ये मला काम झालं पाहिजे. लक्षात ठेवून ना, तुझी वर्क ऑर्डर रद्द करून टाकेल मी, दुसऱ्याला देऊन टाकेल काम. हा, आणि फिल्टर मला 1 नंबरचा लागला पाहिजे. लक्षात ठेव, 1 नंबरच्या क्वालिटीचा लागला पाहिजे. हा, नामवंत कंपनीचा तो फिल्टर पाहिजे. हा, आणि ते 2 दिवसामध्ये इथं पाण्याची व्यवस्था करायची, फिल्टर जोडायचा आणि प्यायचं पाणी आमच्या मोहोळ तालुक्यातल्या आम जनतेसाठी चालू करायचं. हा, उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्याच्या आपल्याला थंड पाणी लागतं प्यायला. सर्वसामान्य इथं तालुक्यातला माणूस येतो, हा, त्याला एस टीची वाट बघत 1-1 तास थांबला तर त्याला इथं प्यायला 20-20 रुपयाची बाटली घ्यायची का रे? हा, एवढं पैसे शेतकऱ्याकडे एवढे पैसे असतील काय? ताबडतोब 2 दिवसामध्ये काम चालू झालं पाहिजे. हा, आणि चांगल्या क्वालिटीचा फिल्टर आणि त्याच्यामध्ये थंड पाणी, अलग साधं आणि थंड. ज्याला थंड प्यायचे थंड पिते, ज्याला साधं प्यायचं साधं पिते. हा, काम चालू कर, 2 दिवसात काम चालू झालं पाहिजे. उद्या ये इकडं. हा, आरोग्य केंद्राचं चालू केलं ते आता हॉस्पिटलच्या लोकांची, आपल्या रुग्णांची व्यवस्था होईल. हा, आता हे एस टी महामंडळाचं लागू चालू केलं की मग तिथं हॉस्पिटलमध्ये पेशंट लोकांना त्यांच्या परिवाराला बी मिळेल पाणी प्यायला. आणि एस टी महामंडळामध्ये येणारा आमचा जो इथला मतदारसंघातला नागरिक आहेत, तिने एस टीची वाट बघत बसली. उन्हाळ्याचे दिवस आहे, 46 डिग्री सेल्सिअस तापमान आहे त्याच्यामध्ये. हा, तर त्यांना फाटदिशी जाऊन तिथं पाणी पिता आलं पाहिजे. ताबडतोब 2 दिवसात काम चालू झालं पाहिजे.